गाडी चालवायला दिली नाही म्हणून बाच्यानं डायरेक्ट दगड हातात घेतले। आज घ्यायची होती दाजींला गाडी, त्याच्यामुळे आलो होतो आम्ही राहत्याला टाटा शोरूमला आणि एवढी गर्दी बघून सगळे चकित झाले। गाडीची घेतली पूजा करून आणि सगळ्यांनी पडदा ओढला। टपक्यानं गाडी निघली घराच्या दिशेनं। गाड्यांना वरून जे ओलं राहत्या त्याच्यातून पोरं बाहेर निघून मस्त वर दोन बोटं करीत होते, म्हणजे त्यांनी जंग जिंकली होती। काय जिंकली ते काय माहित नाही, पण भावाची गणगण वेगळीच चालू होती। सकाळपासून दुपारपर्यंत खर्च किती झाला दाजीला हिशोब द्यायचा आहे, तर मग हिशोबच लागा ना या दोघांकडून। पण आमची गणगण थोडी वेगळीच चालू होती, आम्हाला काढायचा होता ब्लॉग। गुरुजींचं आगमन झालं होतं, दोन्ही गाडींची पूजा करायची तयारी चालू होती, पण हा भाच्याची गणगण वेगळीच चालू होती। मला गाडी चालवायला कधी भेटती या स्वप्नातच तो रंगलेला होता। त्यांच्या स्वप्नात फक्त एकच चालू होतं, बाबू तुमने खाना खाया क्या? मैंने नहीं खाया सुबह से। किसी को जेवण मिलता है तो किसी को नहीं मिलता। मग हा नका खाऊन ये ना त्याचं पोट भरीत होता, पण ना खाना त्याचं काय पोट भरा ना। मग म्हणत्या भाऊला सांगितलं, भाऊ तू जाय कुठतरी शिकार सापडून आण, म्हणजे या दोघांचा खाना होऊन जाईल, मग पोट भरून जाईल। माझ्या भाचेने मेरा सुपारी देने का प्लान किया, पर वो आदमी सब मेरे फॅन लोग निकले। म्हणलं भाऊ तू आता मार कलटी। आरतीसाठी फुलं वाटायला भाऊनी गेंदे का फुल लिया, गेंदे का म्हणजे झेंडू का फुल लिया। आता तुम्हाला डायलॉग आठवून द्यायची गरज नाही। मग मी पण थोडी फुलं घेतली, म्हणलं गाडीपर्यंत माझी फुलं गेले पाहिजे। एवढ्यात ब्लॉगर हर्षल भाऊचा गुलाल लावून सत्कार करण्यात आला, सगळ्यांनी टाळ्या वाजवून। भाच्याचे एवढे व्हिडिओ काढल्याबद्दल भाचा म्हणे, मामा एवढं फुल लावून घे तू कानाला, भारी दिसतो म्हणे। नारळ फोडल्यावर टाळ्या वाजवतात लोक, पण भाच्याचे टाळ्या वाजवण्याची वेगळीच कला आहे। लोकांपर्यंत पेढे पोहोचले होते, पण माझ्यापर्यंत काय आले नाही। गाडीला वळून टाकलेलं नारळ माझा भाचा खात होता, का तर त्याला मला पार्टीचं जेवण दोघाला भेटलं नाही, म्हणून आम्ही सकाळपासून तसेच थांबलो होतो। नारळ फोडून झालं त्याला प्रसाद आणि गाडीचा चक्कर नाही भेटला, पण मग त्याला म्हणलं भाऊ दगड उचल आणि टाक, ह्याच कामाचा आहे तू, धर उचल टाक, धर उचल टाक।